नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मानदेशातील करगणी येथील लक्ष्मेश्वर उर्फ राम मंदिर. करगणी हे गाव मानदेशातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आहे. उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात धनगर समाजाचे असंख्य दैवते आहेत. यामध्येच करगणी येथील लक्ष्मेश्वर मंदिर हे एक आहे. लक्ष्मेश्वराचे मूळ स्थान कर्नाटकात पुलगिरे हलगिरे येथे आहे. हा कर्नाटकातून स्थलांतरित झालेला गवळी धनगरांचा देव आहे. लक्ष्मेश्वराचे मंदिर साधारणपणे 1000 वर्षापूर्वी घडीव दगडात बांधलेले असून नक्षीदार खांब आणि बाजूच्या दगडावर शिल्पे कोरलेली आहेत. कालांतराने मुंबईला गेलेल्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन या मंदिरात प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाईच्या मूर्ती बसविल्या आहेत. शिखराचे भव्य बांधकाम केले आहे. आता हे राम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. खरे तर हे बहुजनांचे लिंगद्वय असलेले शिव मंदिर आहे. रामभक्तांनी ते राम मंदिर केले आहे. मुळात गाभाऱ्यात लिंगद्वय होती. जीर्णोद्धाराच्या वेळी लहान शिवलिंग काढून रंगमंडपात डाव्या बाजूस ठेवले आहे. रंगमंडप व मुखमंडपाचे खांब दगडाचे कोरीव, घोटीव आणि नक्षीदार आहेत. मंदिरातील काही कोरीव काम शिल्पे हे मूर्तिभंजकाकडून तोडली फोडली आहेत. मंदिर परिसरात वीरगळा, नागशिला, मुखशिला आहेत. शेजारी बेलगंगा नदी वाहते. महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा भरते. पालखीची मिरवणूक निघते. देवाची पूजा अर्चा केली जाते. नवस फेडले जाते. मुले उधळण्याचा कार्यक्रम होतो. शेळ्या मेंढ्यांचा व खिलार जनावरांचा मोठा बाजार भरतो. कोट्यावधींची आर्थिक उलाढाल होते. हे एक शिवशंकराचे जागृत तीर्थक्षेत्र आहे, यात शंकाच नाही. धन्यवाद.